दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज शिवाजी विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी गेलं असता कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला। यानंतर विद्यापीठ परिसरात वातावरण चांगलंच तापलं। संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी कुलगुरूंनी तातडीनं निवेदन स्वीकारावं अशी मागणी केली। या संपूर्ण घटनेमुळे काही काळ विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी हस्तक्षेप चालू केलेला आहे। अरे अमानुषपणे लाठी हल्ला करताय तुम्ही। उद्याच्या युवा पिढीवर आज जे आपलं भवितव्य आहे देशाचं त्याच्यावर लाठीमार करून तुम्ही जखमी केलेला आहे। आणि आज साधी गोष्ट आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी कुलगुरूंना आलेलो असताना तुम्ही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा मागवताय। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही मागण्या आम्ही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असणारा शासनाचा जो अवास्तव कारभार चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, याच्यासाठी विद्यार्थी इथं आलेले आहेत। आणि त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे इंडिया आघाडीचे सर्व आम्ही समाजामुळे असे कार्यकर्ते इथं उपस्थित असताना निवेदन स्वीकारण्यासाठी देखील कुलगुरू बाहेर येत नाहीत, हे अतिशय लांछनास्पद आहे। या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्र शासनाचा किंबहुना केंद्र शासनाला देखील इथं जाहीरपणे धिक्कार करत आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।